मित्रहो नमस्कार. भूत, पिशाच असे काही गंभीर आणि वादग्रस्त शब्द ऐकले की मेंदूला झिंझिण्या आणणाऱ्या भयकथा आपल्याला आठवतात. कोकणामध्ये गेलात तर तेथील लोकांच्या चर्चेमध्ये बहुतांशी वेळा भूत आणि पिशाच याच्याच कथा जास्त सुरसपणे ऐकायला मिळतात. कोणी म्हणतं अमुक अमुक एका गावामध्ये भूतसुद्धा विकत मिळतं. अर्थात हे भूत त्रासदायक नसतं. प्रामुख्याने कोकणातील परंपरेचा, तेथील लोकजीवनाचा अभ्यास केला तर भूताखेतांमध्ये तेथील लोकांना जास्त इंटरेस्ट राहतो असं म्हटलं जातं. विशेष करून जुन्या लोकांमध्ये भूताखेतांच्या गोष्टी फारच खूप प्रचलित आहेत. तर जाणून घेऊया याच दंतकथा की सत्यकथा या वादात न पडता या भूताखेतांचे प्रकार. मित्र, भूतांचा विचार करण्यापूर्वी महत्त्वाचे दोन प्रकार पडतात. काही भूतं ही लाभदायी असतात तर काही नुकसानकारक असतात. तर काही लाभदायक भूतं आहेत, काही आपल्याला नुकसान पोचवणारी, भय दाखवणारी अशी भूतं आहेत. तर या संपूर्ण भूतांचा आपण हे करूया. लांजा तालुक्यातील, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये लाभदायी भूतं विकत मिळतात असं म्हटलं जातं. ज्या भूतांना चेडा असं म्हटलं जातं. लांजा तालुक्यात हे गाव आहे. कोकणात ज्यांची ओळख आहे त्या गावाचा मुद्दा मी नाव घेत नाही, कारण त्या गावाची उगाच बदनामी नको याच्यासाठी. पण ज्यांनी लांजा तालुका पाहिला आहे किंवा लांजा तालुक्यात ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांना या गावाची पूर्ण माहिती मिळू शकते. तर आजच्या व्हिडिओत आपण भूताखेतांचे प्रकार आणि त्यांचे इम्पॉर्टन्स याबाबत जाणून घेणार आहोत. मित्रहो, ही भूतं प्रामुख्याने जंगलं, स्मशान, रानमाळ, भरड, पिंपळपार अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेस आढळून येतात. कोकणात एकूण 17 प्रकारची भूतं पाहण्यास मिळतात. त्यामध्ये वेताळ, ब्रह्मग्रह, समंद, देवचार, मुंजा, खवीस, गिऱ्हा, चेटकी, झोटिंग, वीर, बांगेई, म्हसोबा, जखीण, लावसट, हडळ, भानामती आणि चकवा. त्यातलं पहिलं भूत आहे ते वेताळ. वेताळ हे भूतांचा राजा मानलं जातं. कोकणातील पिशाच हे वेताळांच्या अधीन असतात, जो अंगातून भूत काढणाऱ्याच्या देहात प्रवेश करतो व त्याच्याकडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो. दुसरं भूत आहे ब्रह्मराक्षस किंवा ब्रह्मग्रह. हे भूत ब्राह्मणांचे मानले जाते, जो वेदात निपुण आहे पण ज्याला त्याच्या बुद्धीचा गर्व झाला आणि त्याचा अंत झाला, त्याचं जे भूत बनतं ते ब्रह्मराक्षस. आपण एक म्हण ऐकली असेल, भीतीपोटी ब्रह्मराक्षस. ते ब्रह्मराक्षस हे. तिसरा भूताचा प्रकार आहे समंद. ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो या भूतामध्ये कन्वर्ट होतो. हे भूत प्रामुख्याने गावच्या वेशीवर जुना झाड किंवा तिठा अशा ठिकाणी असलेल्या व्यक्तीला पकडतं. हे एक संतान नसलेल्या माणसाचं भूत आहे, ज्याला निर्वंश आपण म्हणतो. ज्याचे कोणीही कार्य केलेलं नसते, त्यामुळे त्याचं या भूतामध्ये रूपांतर होतं. कोकणात सर्वात ताकदवान भूत संबंध हे मानले जाते. याला जर कोणी देवस्थानच्या आडमार्गे केला तर देवध्यान देखील पुढे येत नाही अशी एक दंतकथा मानली जाते. चौथं भूत आहे देवचार. हे मागासवर्गीयांचं भूत मानलं जातं. जो लग्नानंतर थोड्याच दिवसात मरतो त्याचं भूत देवचारमध्ये कन्वर्ट होतं. ही भूते गावच्या चारही बाजूला असतात. कोकणात यांना डावे अंग असे म्हटले जाते. कोकणी माणसाच्या गाऱ्हाणे त्याचा प्रामुख्याने उल्लेख असलेला आढळून येतो. याची सहानुभूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर आणि कोंबडा दिला जातो. मुंजा हे ब्राह्मणांपैकी एक भूत आहे, जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोडमुंजा होण्याआधीचा. सोडमुंज आणि मुंज म्हणजे लग्नानंतर जशी हळद काढणी असते तशी मुंजानंतर सोडमुंज असतं. तर मुंज झाल्यानंतर सोडमुंज होण्याच्या अगोदर जो ब्राह्मण व्यक्ती मरतो त्याचं या भूतामध्ये कन्वर्शन होतं. याचे मुख्य ध्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहिरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम मात्र करतं. पुढचा प्रकार आहे खवीस. हा प्रकार मुस्लिमांमध्ये मोडतो. हे फारच त्रासदायक भूत मानले जाते. ज्याला अतिशय क्रूररित्या मानले आहे तो मेल्यानंतर खवीस होतो असं मानलं जातं. पुढचा आहे गिर्या किंवा गिऱ्हा. जो माणूस बुडून मेला किंवा ज्याचा खून झाला आहे त्याचे हे भूत असते. हे भूत पाण्याच्या आसऱ्याला राहते. हे फारच त्रासदायक असे भूत आहे.
रात्रीच्या प्रहरात कोणी नदी पार किंवा खाडी पार करण्याचा प्रयत्न केला आणि याच्या तावडीत जर तो सापडला तर ते त्याला देखील खोल ठिकाणी घेऊन जाते आणि बुडवून मारते असं मानलं जातं. कोकणात रात्रीच्या वेळी जे खेकडे किंवा मुळे पकडायला जातात त्यांना हमखास या भूताचा अनुभव येतो. कोकणात असे सांगितले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो, त्याला हवे ते आणून देतो. पण तो केस त्याला पुन्हा मिळाला तर तो त्या माणसावर सर्व तऱ्हेची संकट आणून सोडतो. पुढचं भूत आहे चेटकी. हे मागासवर्गीयांचे भूत असते, ज्याला कोकणात डाब असं सुद्धा म्हटलं जातं. नंतर झोटिंग हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांमध्ये गणले जाते. 10वा प्रकार आहे वीर. हे भूत क्षत्रिय समाजाचे आहे. जो लग्न न होता मरण पावतो त्याला वीर किंवा निमा असंही म्हटलं जातं. पुढचं भूत आहे लावसट. ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रूपांतर मृत्यूनंतर लावसट या भूतामध्ये होते. या भूताचा जर फेरा झाला तर अचानक दूध नासणे किंवा दह्यामध्ये मुंग्या पडणे, दह्याचं चोथा पाणी होणे असे प्रकार या लावसट ही भूताचा जर कुठे फेरा झाला तर अशा प्रकारचे प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे खुऱ्या. हे अतिशय क्रूर भूत आहे. हरिजन समाजातलं हे भूत आहे. त्यानंतर बांगी. हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी, लांजा अशा काही गावांमध्ये तालुक्यांमध्ये हे भूत मिळतं. लांजातील गोळवशी किंवा मालवण चौक येथे सुमारे 10,000 रुपये खर्च केल्यास हे भूत विकत मिळते. मालकाची भरभराट करून शत्रूंना त्रास देण्याचं काम हे बांगी भूत करते. त्यानंतर आहे चकवा. हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेला जाणाऱ्या लोकांचा रस्ता चुकवण्याचं काम करते. सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही. मित्र, अशी भूताचे अनेक प्रकार आहेत जे कोकणामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथाही कोकणामध्ये तुमचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांच्या तोंडून आपण ऐकलेल्या असतील. भूताने एकदा पछाडलं तर ते भूत सोडत नाही. कोकणामध्ये भूताला झाड असं म्हटलं जातं. जे भूत एखाद्या भूतानं दुसऱ्या मनुष्य देहामध्ये प्रवेश केला आणि त्या मनुष्याचंच भूत बनून गेलं तर त्याला झाड असं म्हटलं जातं. आपण रात्रीस खेळ चाले ही मालिका जर ऐकली असेल झी मराठीवरची तर खूप लोकांना त्या भूतांविषयी जास्त माहिती असेल. पण कोकणाचा आणि भूताचा खूप जवळचा संबंध आहे. कोकणात बहुतांशी जी स्मशान आहेत ती एका बाजूला असते. त्या ठिकाणी ते चाळा उठणे असे प्रकारसुद्धा कोकणामध्ये फार पाहायला मिळतात. तुम्ही कोकणातील या दंतकथा ज्या आहेत त्या कधीकधी तुम्हाला प्रश्न पडतील की तुमचा त्याच्यावर विश्वास बसेल असे सुद्धा प्रश्न पडतील. कोकणात काही व्यापारी वर्ग हे बांगी भूत आणतात असं म्हटलं जातं. तर त्याचा तुम्हाला अनुभव असा येईल की एखाद्या ठिकाणी 2 दुकानं असतात, दोन्ही किराणा मालाची. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला एखादा पाव किलो अर्धा किलो वस्तू घ्यायचे 2-4 वस्तू, तर तुम्ही जे रिकामं दुकान आहे ज्या दुकानात कोणीच नाही त्या ठिकाणी जाल ना, कारण तिथे पण माल त्याच दर्जाचा असतो, त्याच क्वांटिटीचा मिळतो, त्याच दरामध्ये मिळतो. पण त्या ठिकाणी कोणी जात नाही. एकाच ठिकाणी गर्दी तुम्हाला दिसेल, दुसऱ्याकडे कोणीसुद्धा नसतं. तर अशावेळी काही शंका घेण्याला वाव असते की त्यानं बांगी आणलेलं आहे, त्यामुळे त्याचं भरभराट अशी होते. असे अनेक दंतकथा आहेत. कधीकधी त्याच्यावर विश्वास बसवणाऱ्या घटनासुद्धा कोकणामध्ये घडतात आणि जुन्या लोकांनी ह्या घटनेवरचा विश्वास दृढ कसा होईल पुढच्या पिढीचा या दृष्टीनं विविध कथा पेरलेल्यासुद्धा आपल्याला आढळून येतात. रात्रीच्या वेळी चकवा हे भूत जास्त करून कार्यरत असतं. जाता जाता एक गोष्ट सांगतो मित्रांनो. एकदा 1-2 लोक कोकणामध्ये एका गावामध्ये असे ओढ्यामध्ये कुर्ले किंवा खेकडे पकडायला चालले होते. एक खेकडा असा होता, खूप मोठा खेकडा होता. तर कोंडीमध्ये जे पाण्याचा सकळ भाग असतो साचलेल्या पाण्याचा, तर त्याला कोंड म्हणतात कोकणामध्ये. त्यामध्ये ते जे पकडायला चालले होते त्यांना तो हळूहळू घेऊन जात होता. म्हणजे त्याला आमिष दाखवायचा. मग तो आपण टच केला की थोडा पुढे जायचा. मग आपल्याला कसं असतं, आपण आमिष दाखवलं की फसतो की चला खेकड्याला पकडायचं आणि पकडायला देतो तो थोडंफार, पण तो तुमच्या हाताला लागत नाही. पकडायला गेला त्याला टच झाला की तो पुढे जातो. असं करीत जातो. पण ते लोक सावध झाले की बापरे, हा आपल्याला खेळवतोय, आपल्याला मोहात पाडतोय, असं करून त्यांनी बाजूला केलं. हे भूताचं वैशिष्ट्य असं आहे की ते भूत तुम्हाला मोहात पाडतं आणि हळूहळू खूप तुम्हाला खोल पाण्यात घेऊन जातं आणि तिथे तुम्हाला बुडवून मारतं असं मानलं जातं. असे अनेक भूतांचे प्रकार आहेत मित्रांनो. तुम्हाला त्याचे परिणाम वगैरे पण सांगितलं. चकवा हे भूत बहुतांशी ठिकाणी आढळतं, जे तुम्हाला दिसत नाही पण ते तुम्हाला चकवा देतं.
चकवा तसा प्रचलित शब्द आहे, सगळ्यांना कुठे ना कुठे चकवा मिळत असतो. पण कोकणातील गावांमध्ये हा चांगल्या ठिकाणीसुद्धा चकवा हे भूत तुम्हाला छळतं आणि वेगळ्याच ठिकाणी तुम्हाला नेऊन ठेवतं तुमच्या तंद्रीमध्ये. तर अशा अनेक प्रकारची भूतं आहेत. तुम्हीसुद्धा या भूतांच्या कथा ऐकल्या असतील, वाचल्या असतील. तर तुम्हाला कोकणामध्ये गेले असतील, तुमच्या आजोबा पणजोबा असतील तर त्यांच्या तोंडून भूतांच्या कथा ऐकल्या असतील. मित्रांनो, कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव भूतांबद्दलचे नक्की शेअर करा. कोकणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, भूतांबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचे याच्यावर श्रद्धा आहे का, या सगळ्याबद्दल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या कॉमेंटची वाट पाहतो आहे. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.